आनंदी या मालिकेच्या पुढील भागाच्या काही अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत असतो की युगंधरने अक्षरशः विद्याधरच्या तोंडाला काळ फासलेलं असतं, कारण की त्याला हे माहीत झालेलं असतं की हे जे काही विघ्न आलं श्राद्धाच्या वेळी ते विघ्न सगळं काही या विद्याधरमुळे आलेलं आहे। त्यामुळे तो फारही ते चिडलेला असतो। आता सगळेच जण युगंधरचा हा राग पाहून घाबरलेले असतात। युगंधर अक्षरशः त्या होमातली राग घेऊन इथे म्हणत असतो, माझ्या समिदाच्या श्राद्धाच्या वेळी आज जे काही ते पवित्र होमात विघ्न आलेला आहे हे फक्त या दोघांमुळे आलेला आहे। त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या हाताने धरून यांना घराबाहेर काढणार आहे। यांना या घरात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे असंही ते युगंधरनी म्हटलेलं असतं। आता युगंधर तर फार चिडलेला असतो। युगंधरचा राग शांत करण्याचं कामही ते आनंदी करत असते। आनंदी उठलेली असते आणि अक्षरशः सगळ्यांना विनंती करत असते। तिने हात जोडलेले असतात सगळ्यांसमोर आणि सगळ्यांना म्हणत असते, आपल्या समिधाताईच्या या आजच्या पवित्र दिवशी आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं। आनंदी तर या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असते। मात्र इथे पृथ्वीला प्रश्न पडलेला असतो। पृथ्वी म्हणत असतो की ही मुलगी मगापासून हवन काय करते, आपलं घर काय म्हणते, ही मुलगी आहे तरी कोण असं म्हटल्यानंतर आता घरच्यांना सगळ्यांनाच धक्का बसलेला। आता जेव्हा पृथ्वीच्या या प्रश्नाचं उत्तर जेव्हा त्याला कळेल आणि त्याचबरोबर त्याच्या भावंडाला कळेल तेव्हा त्याला कसा धक्का बसतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तो कसा स्वीकारतो, ह्या सर्व गोष्टी पाहण्यासारख्याच आहेत। आणि आनंदी पुढे सुद्धा हा मोठा प्रश्न असतो की या तिन्ही मुलांना कसं स्वीकारायचं आणि स्वीकारून सगळ्यांना कसं एकत्रित आणायचा हा प्रश्न आनंदी समोर असतो। आजच्या पुरतं एवढंच। अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।